काय माहित कुठे गेलीये, शोधायचं काम सुरू आहे। कुठे पळालेली? इकडे तुझा पप्पा तुला इतका मारणार आहे ना, जाम जाम मारणार आहे। नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। तर जस्ट फ्रेश वगैरे झालो आणि आपल्या मिनी ब्लॉगचा लाईनअप करून घेतला आणि म्हटलं आपल्या मोठ्या ब्लॉगला सुरुवात करूया। आणि आता ते लाईनअप करून घेतलंय आणि त्यानंतर आता बसायचं आहे व्हॉइस ओव्हर करायला। मालवणी व्हिडिओसुद्धा येणं जरा गरजेचं आहे थोडंफार, तर प्रयत्न सुरू आहेत दोन्ही ब्लॉग करण्याचे। आणि आता वाजलेत 12, सकाळ जरा लेटच झाली नेहमीप्रमाणे। आणि पप्पासुद्धा गेले होते डीमार्टमध्ये, तर भरपूर सारा काय काय खाऊक आणले नाही। या पप्पीन नाचाकच घेता। हां, पप्पीलासुद्धा माहिती पडतं मोबाईलवरती बडबड बडबड करायला लागला की नखरे सुरू करायचे। तरी आता नशीब ओरडत नाही, नाहीतर मी जरा जरी वरती वगैरे गेलो ना काय जाम सतवते, जाम म्हणजे एकदम सतवते, जरासुद्धा कुठे जायला देत नाही। मगाशी सुद्धा वरती आंघोळ करत होतो खाली, पप्पा असून सुद्धा ती नुसती बोंबा बोंब केलेला नुसती। तुम्ही वरती आणून सोडणार होतात ना हो? मग मम्मी काय बोलत होती की येणार तो आता आंघोळ करून खाली लगेच? भूक मारत होता म्हणून त्याला गप्प करत होतो। चाव नुसती आरड 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 घालत राहता नुसती। तर बघूया, आता आधी व्हॉइस ओव्हर करून घेऊ आणि मग त्यानंतर आपला पुढचा शेड्यूल कंटिन्यू करूया। व्हॉइस ओव्हर करायला बसलेलो तेवढ्यात बाय आली आणि बाय म्हणते मायरा काय, मायरा काहीतरी पळाला, काय माहित कुठे गेलीये, शोधायचं काम सुरू आहे। कोणाच्या ना कोणाच्या घरात जाऊन बसते, खेळत राहते, नाहीतर आदूच्या घरी जाते माळ्यावरती सावताच्या आणि तिकडे गॅलरीमध्ये खेळत राहता। आता कोणत्या ना कोणत्या बारक्या बरोबर काहीतरी बसला असताना। कुठे पळालेली? इकडे 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 मला वाटलं दुकानात पळाली ती। कुठे गेलेली? इकडे ये, मला पैसे दे, मला पैसे दे रडक्या। हा, दादाला आवाज देते बघ कशी। ए जंबुरा, मला दे पैसे, दे मला, दे पैसे, दे मला। साईश्रीकडे गेलेली, साईश्रीकडे गेलेली तू? हा, चल ना म्हणता, जा दुकानात घेऊन चालली। खाऊ का नू? बघितलं ना, जंबुरा अशीच कुठे ना कुठे खेळायला पळत राहते। मैत्रिणी भेटल्या, खेळणी बिळणी घेऊन खेळत असल्या की ती डायरेक्ट कल्टी। आणि ती कुठे सांगते घरात, सर्वेश आपल्या खेळण्यात बिझी, बाय कामात बिझी, आणि ह्या काही ना काही फिरत असता। घरात आलोय, मम्मी गेली आहे गावदेवीला, आज मंगळवार आहे, तर मम्मी दर मंगळवारी गावदेवीला दर्शन घ्यायला जाते, जसे आपण सुद्धा जातो। टीव्हीचा स्पीकर जरा बाद झालाय, मी म्हटलं तवसर मग मम्मी तिकडे गेली आहे, तोपर्यंत म्हटलं जरा कालचा आपला ब्लॉग जो आज पोस्ट झालाय तो चेक करून घेऊया टीव्हीला, कारण साऊंड क्वालिटी वगैरे माहिती पडतं आणि बघून घेऊया म्हटलं जरा ब्लॉग। ॲडव्हर्टाईज दिली, ॲडव्हर्टाईज। सर्कस सर्कस करण्यापुढे काय दिसणार नाही तुका। जेवायला चाललोय वरती, वाजले 1:15। काय जेवण मम्मी? बघूया चला, बघूया चला। तुला पण माहिती नाही की काय? बटाट्याची भाजी। मम्मीचा आज उपवास आहे, जेवणार आहे आम्ही दोघच। तर लात मारल्या मोबाईलात। अरे पण मला माहिती होतं तू खाली आहेस एवढा। चुकान लागली। जेव्हा मस्त पैकी दही बी पण आणलेला दिसत। अरे वाव, मस्त, माय फेवरेट कप मॅग। 4 आपण बनवूया। कधी बनवूया? आज बनवेन मी संध्याकाळी।
चिकन चिकन नाही, आज मंगळवार आहे. पप्पांनी डीमार्ट मधून लॉटी चोको पाय आणले नी. वा, टाइमपासाची सोय झाली. 12 पीस त्याच्यात, मस्त लागतात. माझा दात बाद झालाय त्यामुळे थोडं थोडं हळूहळू खाऊया. वाढ जेवायला. मी दही चपाती खाणार. मला बटाट्याची भाजी नको. पप्पी तुला काय पाहिजे? बदाम. हा, बदाम पाहिजे, बदाम. हा, या जेवूया. ही कसली भाजी आहे? भेंडी. भेंडी नको मला. दही चपाती खाईन मी. चल, मी नाही म्हटलं आणि शेवटी भेंडीची भाजी घेतलीच. थोडीशी चटपटीत दिसता भाजी म्हणून मी घेतली खायला. ह्याच्यात दे साखर मला. मला जरा साखर कशी घालू? भेंडीच्या भाजी साखर घालत होती. का भेंडी हा ह्याच्यात घाल साखर भेंडीच्या भाजीत. माझं मस्त आहे की जेवण झालंय आणि आता पप्पीची मजा बघा. मी चाललोय खाली. ते किती कावरी बावरी होईल बघा. चला, बाय बाय. आवाज आहे का? अरे, फ्रीज मध्ये पण मस्त अमूल मस्ती वगैरे ठेवलेला छास. पप्पीवरती कशी हळूहळू ओरडते बघा. नसती इकडून नसती कावरी बावरी वरती जेवायला बसलेत आणि मी खाली आलो ना. तुम्हाला जसं बोललो, वाईट जरा टीव्ही बघूया. स्वामी समर्थांचा गजर ऐकायला येत असेल तुम्हाला. आमच्या देवाऱ्यामध्ये अंकित सकपाळचा व्लॉग बघूया. अंकित सकपाळ. तिची चावचाव सुरू झाली आहे. चाव सुरू झाली आहे. व्लॉग बघूया आणि मग बघूया म्हणजे मी बघतो आणि त्यानंतर मग झोपणार जरा. संध्याकाळी भेटू डायरेक्ट. तर मस्तपैकी झोपून वगैरे उठलोय आणि म्हटलं वाईच माळ्यावर जाऊया आणि काहीतरी खाऊचा बघूया. तर बरंच काय काय खायला दिसतंय. बघूया डब्यामध्ये. डब्यात बघूया. डब्यात बापरे, डबो एकदम कथाकच भरलेलो. पण ह्यातला आता काय पोडिया नको, कारण मी काल ना चकली आलेली. चकली खातो. हे बनवून घेऊया. ओपन केलंय मी. हा, यातला मसालाच मला जाम आवडतो. पाणी घेऊया. थांबा आधी पाणी गरम करूया. मस्तपैकी गरम पाणी करून झाला आणि मेन म्हणजे ना छोट्याशा टोपामध्ये गरम पाणी केलंय. तर ते उचलणं म्हणजे जरा टास्क आहे. याला ओपन करून ठेवतो, नाही तर लफडा होईल. हां, त्यात मी पाणी ओतलं आणि ना वरचं ते रॅप असा बंदच होत नव्हता. मग पटकन जाऊन बशी आणली. बशी ठेवली त्याच्यावर आणि त्याच्यावर वजन ठेवलाय. बशी पण जाम तापली आहे. हा, बघूया. वाट चलो ठीक आहे, मीच खाणार आहे. पाण्याचा अंदाज नाही आला मला वाटलं ही वरती लाईन आहे. इथे अशी नाही एक लाईन दिली आहे, त्या लाईन पर्यंत पाणी टाकायचं आहे म्हणून मी तेवढं पाणी टाकलं. त्याचं सूप मॅगी झाली. असं सूप मॅगी. चला खाली जाऊन खातो. पप्पी पण वराडता. पप्पी काहीतरी देतय, चकली बिकली, आणि याच्यातले वाटाणे काढून देतय. A few minutes later. 6:30 वाजलेत मित्रांनो आणि म्हटलं वाईट जरा पेटीचा सराव करून घेऊया. सोबत टीव्ही सुद्धा चालू आहे. टीव्ही आता पॉज करून ठेवतोय. पप्पी
चला पेटीचा सराव करूया, तुमका थोडीशी झलक दाखवते. थोडासा सराव करून पॅकअप केलाय. देवाची बत्ती पण लावून झाली आणि इकडे स्टार प्रवाह सुरू झालाय है ना पप्पी. टाटा बाय बाय, बाहेर जाऊया आणि फिरून येऊया, बाहेरची मजा घेऊया. पप्पा इतका तुझा पप्पा तुला इतका मारणार आहे ना, जाम जाम मारणार आहे. अभी क्या बोल के जा ए भाई, मार खातोय ना, मार खातोय. बाय मारते रे, मार खाल्ला. जंबुरा कुठे चालली? कुठे? ग्रेप्स आणायला. अरे 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 आरती झाली आणि पप्पी खोबऱ्याची वाट बघता बघा. खोबरं पाहिजे तुला? हा खा ग. आपण जाऊया गावदेवीला दर्शनाला. चला देवळातून आलो. हा बघतो, देवळातून आलो मस्त आणि मॅच बघत बसलोय. भाजी घ्या चौका जाने वाला रुका लिया. आधी आपण जाऊया वरती आणि मम्मीला विचारूया जेवण काय, भूक जाम लागली आहे माका. मम्मी काय जेवण बनवते? काय खूप काय म्हणजे? पापड तर दिसला आणि ह्याच्यात काय? घोडी डाळ. वा. आणि त्याच्यात काय? पनीर, शाही पनीर. वाव. आणि ह्याच्यात काय? तिखट डाळ. मस्त पैकी जेवणार. घोडी डाळ म्हणजे आपली फेवरेट, त्याच्यासोबत पनीर म्हटलं तर ग्रेव्ही तर कडकच. हाय मानासाठी इतकं जाम मोठं लागलंय काय आज. भेटूया आपण मस्तपैकी नंतर, जेवण देऊन झाल्यानंतर. जेवण तर तुम्हाला सांगितलं काय. मग चला. तर जेवण वगैरे झालंय मोकळं आणि जयेश बांदलचा ब्लॉग बघत होतो. काल पालखीमध्ये पाऊस मिळाला. कुठे नाशिकमध्ये होती, नाशिकच्या थोडंसं अगोदर, पंचवटीच्या अगोदर, आणि रात्रीच्या हॉल्टवरती पाऊस वगैरे मिळाला. तर सर्वांची धावपळ झाली त्यांची सुद्धा, जशी आपली. मला सुद्धा आपल्या पालखीची आठवण आली. आपल्या सुद्धा पालखीमध्ये आपल्याला जोरदार पाऊस मिळालेला, पण कधी कधी त्रास सुद्धा होतो. तर आपण ब्लॉग आपला एंड करूया. असा काहीचा आजचा आपला दिवस होता. आज कुठे जास्त फिरणं झालं नाही, घरात आणि चाळीत तेवढंच फिरलो. आणि पप्पीचे सुद्धा तुम्ही नखरे बघितलात, जंबुराचे नखरे बघितलात. जंबुरा कशी नाचत होती बघितलात गावदेवीला. पप्पी हसता, जंबुरा कशी नाचता म्हटल्यावरती. पप्पी जेवून आली आणि आता पण काय ना काहीतरी उचलून खाता. हा भात डाळ. हो. ती काय करते माहिती आहे? भात डाळ मिक्स करून दिलं ना तर त्याच्यातली डाळ फक्त काढून अशी डाळ खाते आणि मोकळी होते आणि मग नंतर बदाम मागायला सुरुवात करते. तर आता ब्लॉग लांबवू नको. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.